Innovate. Enable. निसर्गाने रंग उधळले, वाऱ्या संगे नभ दाटले, हिरवाईचा होऊन स्पर्श डोंगर दऱ्या नटनटले. अगदी हाच अनुभव आपल्याला येतो तो म्हणजे माथेरानमध्ये. नमस्कार, मी मनुश्री पाटील. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत माथेरानची. महाराष्ट्रातील अतिशय सुंदर हिल स्टेशन माथेरान जगातील अशा काही जागांपैकी आहे जिथे कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. अशा पद्धतीनं प्रदूषण मुक्त आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या माथेरानला मी भेट दिली. रायगड जिल्ह्यातील माथेरानला सर्वात लहान हिल स्टेशनचा दर्जा प्राप्त झालाय. इथे पोहोचायचं असेल तर नेरळ स्टेशनला उतरावं लागतं किंवा स्वतःची गाडी घेऊन यायचं असेल तर नेरळवरूनच माथेरानचा उंच घाट सुरू होतो. ब्रिटिशकालीन टॉय ट्रेन तुम्हाला स्टेशन पासून थेट माथेरानला पोहोचवते. या ट्रेनच्या सफरीची मजा काही वेगळीच. माथेरानच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत डोंगर कपारीतून वाट काढत ही टॉय ट्रेन संथ गतीनं अगदी माथेरानच्या बाजारात तुम्हाला नेऊन सोडते. या ट्रेन सफरीचा आपला असा वेगळा आनंद आहे. आणि घाटांमधून जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि टॉय ट्रेन अगदी समांतर जाते तेव्हा राजेश खन्ना आणि शर्मिलाचं मेरे सपनों की रानी कब आएगी तू हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. आणि तोच दार्जिलिंगचा अनुभव आपल्याला माथेरानमध्ये येतो. आणि जर तुम्ही गाडीनं वर गेलात तर गाड्यांना माथेरानमध्ये प्रवेश नसल्यामुळे माथेरानच्या प्रवेशद्वारावरच तुम्हाला उतरावं लागेल. आणि पायी जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर चालत तुम्ही माथेरान बाजारात पोहोचता. पायी माथेरानमध्ये चालत जाणं देखील अनुभवण्यासारखं आहे. किंवा जर पायी जायचं नसेल तर तुम्हाला घोडे, खेचरं, हातानं ओढणाऱ्या रिक्षा सुद्धा उपलब्ध आहेत. माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना निसर्गाशी अगदी एकरूप झाल्याचा आभास होतो. इथे पाहण्यासाठी 20 पेक्षा जास्त पॉइंट्स आहेत, ज्यात मंकी पॉइंट, इको पॉइंट, शार्लेट पॉइंट, लुईजा पॉइंट, सनराइज आणि सनसेट पॉइंट प्रमुख आहेत. माथेरानला पोहोचल्यावर आम्ही पॉइंटवर जायचं ठरवलं. घोड्यावरून किंवा पायी चालत तुम्ही माथेरानच्या वेगवेगळ्या पॉइंट्सवर जाऊ शकता. मात्र आम्ही घोड्याचा पर्याय निवडला. आणि घोडसवारीची सुप्त इच्छा सुद्धा आम्ही पूर्ण केली. मार्केट पासून जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावर शार्लेट पॉइंट आहे.
माथेरानच्या पर्यटनाला आम्ही शार्लेट लेकपासून सुरुवात केली. हा शार्लेट लेक अतिशय सुंदर तर आहेच, पण माथेरान आणि परिसरामध्ये या शार्लेट लेकचा पाणी पुरवठा केला जातो. या शार्लेट लेकवर ना जो बांध बांधलेला आहे त्या बांधावरून पर्यटक धबधब्याचा देखील आनंद घेतात. या पॉइंटवर एकीकडे तलाव तर पलीकडे उंच कडा असं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. हिरव्यागार डोंगरांमधून वाहणारा हा पाण्याचा प्रवाह नजरेला देखील अगदी प्रसन्न करून टाकतो. शहराला पाणी पुरवठा करण्याबरोबरच गणपती विसर्जनासाठी सुद्धा स्थानिक नागरिक इथेच येतात. या डॅम वरून पुढे चालत गेल्यावर काही अंतरावर पिसारनाथ मंदिर आहे. महादेवाच्या या मंदिरात नीरव शांततेचा अनुभव येतो. अशी आख्यायिका आहे की व्यायलेली गाय आपल्या बछड्याला दूध न देता एका जंगलात येऊन ठराविक ठिकाणी दूध देत असे. त्याबद्दल शंका आल्यानंतर स्थानिकांनी तिथे शोधल्यावर त्यांना महादेवाची पिंड दिसली. या पिंडीवर आपण रोज दुधाभिषेक करू असं आश्वासन दिल्यानंतर गायीनं तिथं दूध देणं थांबवलं. पिसाच्या झाडाखाली ही पिंड असल्यामुळे या पिंडीला पिसारनाथ नाव पडलं. आजही माथेरानमध्ये आलेले पर्यटक श्रद्धेनं या मंदिरात येतात. याच पिसारनाथ मंदिराकडूनच लॉर्ड्स पॉइंटला रस्ता जातो. या पॉइंट वरून माथेरानच्या परिसरातलं विहंगम दृश्य नजरेला पडतं. इथे पर्यटकांसाठी खास टेलिस्कोप देखील ठेवण्यात आलाय. तिथून समोरचा प्रबळगड तसंच अगदी अर्नाळ्यापर्यंतचा भाग दिसतो. तर नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाचा सुद्धा भाग दिसतो. पर्यटक इथे खेळ सुद्धा एन्जॉय करतात. तिथे बराच वेळ रेंगाळल्यानंतर आम्ही पुढच्या इको पॉइंट कडे निघालो. तिथे पोहोचल्यावर अगदी अपेक्षेप्रमाणे पर्यटक इको ऐकण्याचा प्रयत्न करत होते. काही जण यशस्वी सुद्धा होत होते. आणि तिथल्याच एका चढ्यावरून वर गेल्यावर बहरलेल्या हिरव्यागार निसर्गाचं दर्शन झालं. मोरबेतून खाली कोसळणारा धबधबा पाहावा तर इथूनच. आणि वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे धबधब्यातील हे पाणी खाली पडण्याऐवजी चक्क वर परत येताना दिसलं.
आणि हे दृश्य अगदी बघण्यासारखं आहे. हा पॉइंट इतका सुंदर आहे की आम्हालाही फोटो सेशन करण्याचा मोह आवरला नाही. तिथून पुढे हनीमून पॉइंटच्या रोमॅन्टिक वाटेवरून जाताना गर्द झाडांचं दर्शन होतं. तिथून खळाळते स्वच्छ पाण्याचे झरे बघायला देखील छान वाटतात. मला मात्र माथेरानमधला लुईजा पॉइंट खूपच आवडला. या पॉइंट वरून माथेरानचं दिसणारं दर्शन डोळ्याचं पारणं फेडून टाकतं. समोर पसरलेला निसर्ग, सह्याद्रीचे हे कडे, त्यातून वाहणारे झरे, वाह. लुईजा पॉइंटवर आपण आहोत आणि आपण एक बघितलं असेल तर प्रत्येक पॉइंटवरना माथेरानचं हे सौंदर्य अधिकच उलगडत जातं आणि आपण माथेरानच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. माथेरानची ही सफर आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. अनेक निसर्गप्रेमी माथेरानला भेट तर देतातच, पण माथेरान आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे तिथे मिळणाऱ्या चामड्याच्या वस्तू. माथेरानमधल्या चामड्याच्या वस्तूंना देश विदेशातून मोठी मागणी आहे. चला तर मग आपण बघूया अशाच काही वस्तू. या छोट्याशा माथेरानमध्ये फिरण्याबरोबरच शॉपिंगचा सुद्धा आनंद घेता येतो. खास करून शॉपहोलिक साठी इथे लेदरचे आणि लाकडाचे वेगवेगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. अगदी लेदरच्या चपलांचेच वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहता येतील. अगदी या चपलांची ख्याती भारतभर आहे. माथेरानमध्ये आमचं हे 100 वर्ष आहे. आमचं दुकान नाव आहे प्रभात फुटवेअर. हे माझ्या पंतप्रधान सुरू केलं होतं. ते माथेरानला आले, आम्ही प्रॉपर वाईचे, त्यांनी इकडे आल्या बिझनेस सुरू केलेला आहे. ते ब्रिटिश वाल्याहून ते शूज बनवायचे, ब्रिटिश लोकांचे शूज बनवायचे. त्यांनी त्यांना नाव दिलं होतं पगडीवाला शू मेकर, कारण ते पगडी घालायचे. आणि त्यावर आमचा बिझनेस सुरू आहे आणि तो कंटिन्यू चालू केलेला आहे. आता जस्ट आम्ही 2-3 वर्षापूर्वी आमची फॅक्टरी शिफ्ट केली पुण्याला, त्यामुळे इथं काय बनत नाही. आता शेवटी म्हणून इकडे आणतो. आमचे भरपूर क्लायंट असे मुंबईचे, पुण्याचे आहेत. स्पेशली करून बॉलिवूड स्टार, फिल्म स्टार आहेत, त्यांचे शूज बनवतो. आणि आमचं फॅसिलिटी आहे की आम्ही पायाचं माप घेतो आणि शूज बनवतो. आमच्या कॅटलॉग्स वगैरे आहे. चपलांबरोबरच वॉलेट, पर्सेस, हँडबॅग, बेल्ट, अगदी चेन बोल्डर सुद्धा उत्कृष्ट लेदर्स मध्ये उपलब्ध आहेत. शहरी ज्या वस्तू मिळतात लेदरच्या,
त्या भरमसाठ भावामध्ये मिळतात. तर माथेरानमध्ये जे कारागिरांनी केलेल्या वस्तू ते माफक दरामध्ये मिळतात आणि त्या चांगल्या प्रतीच्या असतात आणि चांगल्या टिकाऊ असतात. त्यामुळे कस्टमर शहरातून येणारे त्यांना त्याचे दर वगैरे माहिती आहेत आणि दर हे खूप अफोर्डेबल असतात. त्यामुळे भरपूर लोक खरेदी करून घेऊन जातात तिथून. आणि घरी घेऊन जाण्यासाठी म्हणाल तर माथेरानमध्ये डिलिशियस फ्लेवरच्या चिक्की उपलब्ध आहेत. चॉकलेट चिक्की, तीळ चिक्की, कोकोनट चिक्की, ड्रायफ्रूट चिक्कीचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. आणि डाएट कॉन्शियस साठी विशेष म्हणजे ह्या चिक्की चक्क गुळापासून तयार करण्यात आल्या आहेत. माथेरानच्या मस्त थंडीमध्ये फिरण्याबरोबरच तुम्हाला 100 पेक्षा जास्त फ्लेवर्सचा गोळा मिळाला तर अनेक पर्यटक या थंडीमध्ये इथे मिळणारा गोळा फालुदा एन्जॉय करतात. मुंबईमध्ये आपण सर्रास गोळा एन्जॉय करतो, पण माथेरानसारख्या थंड भागात येऊन गोळा एन्जॉय करण्याची मजा काही वेगळीच. आणि 100 पेक्षा जास्त फ्लेवर्स इथे उपलब्ध आहेत. मी हा गोळा एन्जॉय करणार आहे, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. घेऊया एक छोटासा ब्रेक. पर्यटनासाठी सगळं काही असणाऱ्या माथेरानमध्ये राहण्यासाठी सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत. व्हेजिटेरियन्स पासून नॉन व्हेजिटेरियन्स पर्यंत सगळे हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. पण आम्ही निवडलं ते महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचं म्हणजेच MTDCचं रिसॉर्ट. दस्तुरी नाका रेल्वे स्टेशन जवळच MTDC आहे. माथेरान मार्केट पासून जरा लांब हे रिसॉर्ट असलं तरी त्याचं लोकेशन एकदम मस्त आल्हाददायक असं आहे आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे ती रूम्स इथे उपलब्ध आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात वसलेलं हे हिल स्टेशन भारतामधलं सर्वात छोटं हिल स्टेशन आहे. मुंबईपासून 90 किलोमीटर तर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर वसलेले हे माथेरान तुम्हाला अगदी सुखावून जातं.
वन डे आणि शॉर्ट पिकनिकसाठी माथेरान अतिशय उत्तम असं ठिकाण आहे. आमची तर माथेरानची सैर झाली, पण आता आपण इथेच थांबूया. त्या पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या डेस्टिनेशनवर. त्या पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.